सोमवारपर्यंत प्रीपेड रिक्षा प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळणार असून लवकरच ठाणे शहरात या रिक्षा धावणार आहेत। त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यातील वाद संपून प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित सेवा मिळणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। मागील आठवड्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखा आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक समस्यांबाबत पाहणी दौरा केला होता। यावेळी केळकर यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या होत्या। या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात केळकर यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठकीचे आयोजन केलं होतं। यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर यांनी प्रीपेड रिक्षाबाबत माहिती दिली। ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता। प्रधान सचिवांशी याबाबत बोलणं झालं असून सोमवारपर्यंत या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं केळकर यांनी सांगितलं। या योजनेनुसार स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशाने आधी आपल्या गंतव्य स्थळाचे भाडे निश्चित करून पैसे भरायचे आणि त्यानंतर रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यामुळे प्रवाशाला रिक्षा चालकाशी भाड्यावर घासाघीस करण्याची गरज राहणार नाही। रिक्षा चालकाकडून मनमानी भाडे आकारणं, प्रवाशाला नकार देणं किंवा गंतव्य स्थळावरून वाद होणं यावर नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। ठाणे स्टेशन परिसरात काही रिक्षा चालकांची अरेरावी मुजोरी रोखण्यासाठी आरटीओ कडून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत 4-4 तास 2 अधिकारी उपस्थित राहतील। त्यामुळे रिक्षा चालकांच्या गैरवर्तनाला आळा बसून वाहतूकही सुरळीत राहील असं केळकर यांनी सांगितलं। वागळे, कोपरी, इंदिरानगर आदी भागातील वाहतूक समस्यांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली। अधिकाऱ्यांनी त्यावर उपाययोजनांची माहिती दिली। अंतर्गत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गर्दीच्या चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलीस उपस्थित राहतील, यासाठी पुढील काळात व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याचं केळकर यांनी सांगितलं।